करीम भाई काय सांगाल, तुम्ही आज हे शिष्टमंडळ घेऊन इथे आला होता, तुम्ही निवेदन दिलं. आज आम्ही जळगावच्या आमच्या विविध धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय या संस्थाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक, विविध पक्षाचे पदाधिकारी आणि समाज कार्यकर्त्यांसोबत आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबद्वारे आमच्या माननीय नामदार राष्ट्रपती यांना एक निवेदन आम्ही सादर केला आहे की लोकसभेमध्ये हा जो अमेंडमेंट बिल आलेला आहे हा अतिशय अँटी कॉन्स्टिट्यूशनल आहे, ओपनली कॉन्स्टिट्यूशनल आहे. शासन कोणाची ऐकत नाही, ऐकणार नाही, म्हणून एक जन आंदोलन भारतामध्ये सुरू झालेलं आहे. जंतर मंतरवर प्रत्येक समाजाचे प्रतिनिधीने, हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, आमचे बुद्धिस्ट असो, आमचे दलित बंधू असो, मराठा असो, या सर्वांनी मिळून याला विरोध केलेला आहे. ज्या पद्धतीने तुम्ही हा धोका देण्याचं काम करते सरकार, केंद्र सरकारची द्वेषबुद्धी आणि याच्यात त्यांचा एक छुपा अजेंडा आहे की जे मुस्लिम समाजाचा वक्फ ॲक्ट आहे त्याला कसा कमजोर करायचा. बोलायचं असं की आम्ही याला मजबूत करतो आहे, इफेक्टिव्ह करतो आहे, इम्प्लिमेंटेशन करणार आहे. अहो काय इम्प्लिमेंट करणार आहे? तुम्ही ज्या COला अधिकार आहे ट्रिब्युनलला ते काढून तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना देत आहे. त्या COला ते मुस्लिम होणे आवश्यक आहे. आता पूर्ण राज्यामध्ये एकही जिल्हाधिकारी आमच्या जळगाव किंवा कोणत्याही जिल्ह्यामध्ये नाही, आमच्या CO कोण राहणार आहे? आणि त्याचे पॉवर तुम्ही काढून घेत आहे. जो जिल्हाधिकारी असतो तो राज्य शासनाचा एम्प्लॉई असतो आणि वक्फ बोर्डचा CO हा एक इंडिपेंडंट बोर्डाचा अंडर काम करतो. तुम्ही म्हणताय की आम्ही याला मजबूत करतो आहे. और ज्यांनी करप्शन केला त्यांना नॉन वेलेबल ऑफेन्सची त्याच्यात प्रोव्हिजन आहे ऑलरेडी, तुम्ही त्याला वेलेबल करून टाकला म्हणजे आणखीन लुटा. आमचे प्रॉपर्टी जे लुटणारे आहे, जो चोर आहे, त्यानंतर तुम्ही आमची इन्कम होती 7%, तुम्ही 5% केली, त्याला तुम्ही कमी करताय. तुम्ही आणखीन असं सांगताय की ही जे प्रॉपर्टी आहे भारतामध्ये 3ऱ्या नंबरची प्रॉपर्टी नाही. हो, अरे भारतामध्ये आमच्या जे तिरुपती बालाजी मंदिर किंवा आमचे हिंदू बांधवांचे जे संस्थान आहे, 3-4 स्टेटची जे प्रॉपर्टी आहे त्याच्यासमोर ही प्रॉपर्टी काहीच नाही आहे भारताची जर सोडा. त्यानंतर त्यांनी सांगितलं की याच्यात 2 ट्रस्टी असतील ते वक्फ बोर्डमध्ये, ते नॉन मुस्लिम असतील. आम्हाला हिंदू मुस्लिम करायचं नाही आहे किंवा आम्ही ते मानत नाही, परंतु ज्या धर्माच्या ट्रस्ट आहेत त्याच धर्माचे लोकांना इतर ट्रस्टामध्ये, इतर बोर्डामध्ये तुम्ही घेतलेलं आहे. शीख बांधवांच्या मंडळमध्ये कोणी नॉन शीख नाही, जैन बांधवांच्या मंडळमध्ये कोणी नॉन जैन नाही, आमचे हिंदू बांधवांचे मंदिरमध्ये जे काही प्रतिष्ठान आहे तिथे कोणी नॉन हिंदू नाही, इवन जैन नाही, शीख नाही. मग मुसलमानांच्या ट्रस्टामध्ये ज्याला इस्लामचं नॉलेज नाही असे 2 हिंदू बांधवांना तुम्ही घेताय. तुम्ही 4 घ्या, परंतु त्यांना ज्ञान आहे का ह्याचा विचार करा. तर एका प्रकारे शासनाचा छुपा अजेंडा आहे. या वक्फ बोर्डला आणखीन कमी कुवत करायचा, याला आणखीन लोकांना लुटायची मुभा द्यायची आणि सरकार जे ते वाटेल आपली मर्जीतले फैसले करतील, म्हणून आम्ही याला तीव्र विरोध करतो आहे. आमचे जे काही केंद्र शासनामध्ये किंवा दिल्लीमध्ये, राज्यामध्ये जे आमची नेतृत्व करतात त्यांनी जे पायंडा उचललेला आहे त्याला सपोर्ट म्हणून आम्ही आज यांना सपोर्ट करण्यासाठी इथे आलो. इस वक्त भारत में मुसलमानों का जो औकाफ है वो सबसे बड़ा GDP का, भारतीय GDP का तकरीबन 3रा बड़ा सोर्स है जिससे बहुत सारी चीज़ें गवर्नमेंट हासिल करती है. मगर इस वक्त हमको इस बात पर बेहद अफसोस है कि आजकल जो नया अमेंडमेंट बिल लाया जा रहा है औकाफ के मामले में 2025, इस अमेंडमेंट बिल की हम सब मुखालिफत कर रहे हैं और हम चाहते हैं कि इसको इंसाफ के साथ वही बुनियादों पर उस्तवार किया जाए जिसे संविधान ने पहले किया था. हम संविधान पर बहुत गैर मामूली ट्रस्ट करते हैं, लेकिन इस तरह के जो नए अमेंडमेंट्स किए जा रहे हैं हमारे ख्याल में ये गैर दस्तूरी है, गैर आईनी है, असंवैधानिक है, जिसके तौर पर हमको महसूस होता है कि इसमें गवर्नमेंट की नीति और उनकी नीयतों पर हमें शक होता है. इसलिए जंतर मंतर पर भारत के बड़े बुद्धिजीवियों ने सर्वदलीय बैठक के तौर पर और सर्वधर्मीय लोगों के साथ कल के रोज़ जंतर मंतर पर बड़ा आंदोलन हुआ था और उसके बाद भारत के कोने कोने में ये आंदोलन चल रहे हैं. आज उसी का पार्ट एंड पार्सल आज हमारी ये शिष्टमंडल है जो डॉक्टर अब्दुल करीम सालार साहब के नेतृत्व में यहाँ पर आए हैं और हम अपनी ये डिमांड पेश कर रहे हैं कि इस बिल को वापस होना चाहिए और मुसलमानों के औकाफ की ज़मीनें उनका हक़ है, उनका राइट है, जो उनको वापसी के साथ मिलना चाहिए. सर, इस पर एक्शन नहीं लिया है तो आपका अगला कदम क्या रहेगा? इस पर दरअसल पूरी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड इसको लीड कर रहा है ऑल इंडिया लेवल पर.
और हम सब मुस्लिम पर्सनल बोर्ड के साथ हैं। इम्कान ये है कि हम इसके बारे में मुस्लिम पर्सनल बोर्ड सुप्रीम कोर्ट जाएगा, PIL फाइल होगी और एक बड़ा मास प्रोटेस्ट किया जाएगा, जिसके बाद शायद गवर्नमेंट को अपने इस फैसले को वापस लेना होगा। काय विषय होता आज तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आला होता, काय निवेदन दिलं आपण? मी रागीब अहमद, जमियतुल उलमा सहसचिव जमियतुल उलमा हिंद। वक्फ सुधारणा कायदा 2025 जे केंद्र सरकार आणू इच्छित आहे हे त्यांनी मागच्या वर्षी लोकसभेत आणला होता आणि त्याला जेव्हा त्यांना लोकसभेमध्ये कमी जागा असल्याचं लक्षात आलं तेव्हा ते जॉईंट पार्लमेंटरी कमिटीला पाठवलं JPCला आणि त्याच्यामध्ये सर्व पक्षाचे सदस्य असतात, त्याच्यामध्ये विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सुचवलेल्या सुधारणांना विरोध केला आणि काही वेळेस त्या सदस्यांना बाहेर काढलं आणि त्यांनी दिलेल्या सूचनांना बाजूला करून परत तो अहवाल त्यांनी लोकसभेला दिलेला आहे आणि लोकसभेमध्ये तो कायदा आणण्यात येतो आहे। वक्फची जमीन जी आहे ती मुस्लिम समाजाने मुस्लिम समाजाच्या विकासासाठी दिलेली जमीन आहे, त्याचा उपयोग हा मुस्लिम समाजाच्या कल्याणासाठी आहे। त्याच्यात शासनाचा किंवा इतर संस्थेचा कुठलाही संबंध नसताना त्याच्यावरती अयोग्य पद्धतीने प्रशासक बसवणे आणि त्या वक्फ कायद्याच्या जमिनींना चॅलेंज करण्याचा अधिकार देण्यासंबंधित सुधारणा ते करू इच्छित आहेत आणि हे संपूर्णतः संविधानाच्या विरोधात आहेत। प्रत्येक समाजाला आणि धर्माला स्वतःच्या दिलेल्या संपत्तींचे संरक्षण करण्याचा अधिकार त्या धर्माच्या धर्मगुरूंना किंवा त्या समाजातल्या लोकांना असतो। त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून त्या जमिनी बळकवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून होत आहे। आज अब्दुल करीम सालार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सगळे समाज, जाती आणि सगळ्याच पार्टीचे जमियतुल उलमा, जमात इस्लामी, जमियतुल उलमा हिंद, समाजवादी पार्टी, MIM सगळ्याच पार्टीच्या सदस्यांनी इथं सोबत येऊन या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलेलं आहे। यामार्फत आम्ही राष्ट्रपतींना मागणी केलेली आहे की आमचा या शासनावर भरोसा नाही, राष्ट्रपतींनी स्वतःची सद्विवेक बुद्धी वापरून या बिलाला त्यांनी विरोध करावा। भारत देश जब आज़ाद हुआ था तो इसको आज़ाद करने के लिए हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सभी लोगों ने अपना खून बहाया था। उसके साथ साथ उलमा इकराम ने भी हमारे बहुत मेहनत की थी और उनका भी खून बहा था। इस देश का एकता यही हमारा मेन है, एकता रहना चाहिए। इस एकता को तोड़ने की नफ़रत की राजनीति ये जो भारत सरकार अब अमेंडमेंट बिल लाकर कर रही है, इसका हम जलगांव ही नहीं पूरे हिंदुस्तान के मुसलमान इसका कड़ा विरोध करेंगे और हम खास करके जलगांव में पूरी ताकत के साथ इसका विरोध करेंगे। वक्फ अमेंडमेंट बिल ये एक इंतहाई गैर दस्तूरी कानून है और हुकूमत इस कानून को जो मुसलमानों के लिए इंतहाई नुकसानदेह है, हमारी तमाम जो वक्फ की अमलाक है, मसाजिद है, मदारिस है, खानकाह हैं, उनके लिए एक लटकती हुई तलवार है और हम सब उसके ताल्लुक़ से बहुत ही फ़िक्रमंद हैं। लेकिन हुकूमत इस कानून को इसमें 40 अमेंडमेंट पास करने के लिए बसीद है। ये जो कानून जब पार्लियामेंट में पेश किया गया, दोनों हाउसेस में रिजेक्ट हुआ और JPC में दिया गया। JPC ने इस पर जो कार्रवाई की और उसके बाद उसने जो रिपोर्ट पेश की, उसमें तमाम जो लोग थे जो अपोजिशन में थे और जिन्होंने उसके ख़िलाफ़ राय दी, उनको सबको कलम अंदाज करके और उनको नज़रअंदाज करके उसने हुकूमत की मंशा के मुताबिक जो है रिपोर्ट पेश की, जो इंतहाई तशवीशनाक है और हुकूमत के जो इरादे हैं उसके ताल्लुक़ से हुकूमत के जो नापाक इरादे हैं उनके ताल्लुक़ से जो है बहुत ही साफ़ एक ऐलान है कि ये हुकूमत इस सिलसिले में क्या चाहती है और उसके जो भी नुमाइंदे इस अमल में शामिल है वो किस तरह जो है बेईमानी पर अड़े हुए हैं। तो अल्हम्दुलिल्लाह पूरे मुल्क के उलमा इकराम और तमाम फ़िक्रमंद अहबाब इस बिल को रिजेक्ट करने के लिए जंतर मंतर पर जमा हुए हैं। आज हम भी यहाँ पर उनकी हम आहंगी के लिए यहाँ आए हैं कि हमारे अकाबरीन ने जो राय पेश की, जो हुकूमत के सामने जो मुतालबात पेश किए, हम उसमें शरीक हैं। जो पदाधिकारी है उन्होंने अपनी राय आपके सामने रखी है। हम अभी ये भी मशवरा कर रहे हैं कि 20 तारीख को जुमेरात को 11 बजे इकरा थीम कॉलेज के ऊपर के सेमिनार हॉल में ज़िले के मुख्तलिफ पार्टीज़ के ज़िम्मेदार, सभी जाति धर्म के सेकुलर लोग, इन सब का एक प्रोटेस्ट जलसा हम वहाँ पर रख रहे हैं, जिसको हम ये कहेंगे कि एहतजाजी जलसा, जिसको अरेंज किया जा रहा है हमारे उलमा काउंसिल की तरफ से, जमात इस्लामी की तरफ से
हमारे जो है तो जमीयतुल उलमा की तरफ से, हमारी मैं खुद सेक्रेटरी हूँ इसका अपने मुस्लिम मुशावरत महाराष्ट्र का, इन सब की तरफ से, ऐसे सब जमातों की तरफ से एक प्रोटेस्ट जलसा हम ले रहे हैं जुमेरात को, और उसमें इसकी तमाम डिटेल वहाँ पर आएगी कि किस तरीके से ये एंटी कॉन्स्टिट्यूशनल है, ये लोगों को बताया जाएगा। दूसरा, हम जुमे के दिन मसाजिद के सामने और चौराहों पर हमारे वॉलंटियर लोगों की दस्तखती मुहिम के ज़रिए से हज़ारों की लाखों की तादाद में दस्तखतें करके महामहिम राष्ट्रपति को ये निवेदन सादर करने वाले हैं। खुश खबर, खुश खबर, खुश खबर। अमन कलेक्शन ने लेडीज के लिए लाया है स्पेशल न्यू ईद सीजन क्लॉथ कलेक्शन। जलगांव में सबसे सही रेट में ईद स्पेशल लेडीज ड्रेस मिलेंगे सिर्फ अमन कलेक्शन में। तो जल्द ही विजिट करें स्टोर पर और अपने मन चाहे कपड़े खरीदें। एड्रेस जोया हाइट्स, HP पेट्रोल पंप के पीछे, इकरा कॉलेज के पास, मेहरून, जलगांव। कांटेक्ट करें 9960161583 पर।